तुमचं स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही जाणार आहेत गावाकडे देवीची पूजा करायला। आता खाली जात आहे, गाडी काढलेली, गावाकडे निघायचे। गाव आहे कनेरवाडी, तिथं देवाला पाय पडायचं, त्यानंतर शेतात जायचं। गाडी तर काढलेली आहे। इथं आम्ही आता गावाकडे पोहोचलो आहेत। आता देवीचे काही पूजन करायचे आणि त्यानंतर शेतात। इथे वेदिका ही बहीण आहे, हे सार्थक, ते यश तिथं थांबलेला हनुमान मंदिरात पाय पडायला तुम्ही बघू शकता। इथं आलात आता सटवायला, बघू शकता तुम्ही। आता सध्या पालवी पण जायलात, त्यानंतर आता शेतात जायचंय। मग शेतात झरणा बिरणा नदी बिदी सगळंच आहे, तिथं फोटोज बी काढायचे, ते बघण्यासाठी ब्लॉग बघा। आता शेतात जायला निघाला आहात, शेतात पोहोचला आहेत तुम्ही बघू शकतात। इथं आला शेतात आता पूजा करायला, बघू शकतात। इथं अंकल बसलेत, इथं सार्थक, तर झरणा वाहत, इथं पाणी, धबधबा, तिथं एक धबधबा आहे बघू शकता तुम्ही। मी जसं म्हणलं होतं तसं खूप सुंदर असा झरणा इथं आहे। ते तिथं एक दुसरा झरणा आणि हे इथं एक पहिला झरणा, आणि इथं खूप भारी अशी नदी एक थोडं साचलेलं आहे। आणि हे असंच वडाला तिकडं आमच्या बागा आहे तिकडं जात आहे। इथं बघा तुम्ही, मी जसं म्हणलं होतं तसं खूप सुंदर असा धबधबा इथं आहे। इथं पाणी नासच आहे, पाणी तिकडं जात आहे, बघू शकता तुम्ही झरणा। इथं असं तिथून पाणी येत आहे, असं वाहत 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 इथं, आणि त्यानंतर असंच जात आहे तिथं, आणि तिथून झरणा, धबधबा पुढे एक त्याच्या पहिलं। आता इथं बघू शकतात तुम्ही कसली भारी नदी आहे। इथं आम्ही आता फोटो काढू लागलात, व्हिडिओज काढू लागलात। इथं हे देव आहे बघू शकतात, ह्याच्या पुढे ही नदी। आता इथून निघालात, आता जाणार आहेत आम्ही तिकडल्या बागेत। तिकडे एक बाग आहे आमची, तर तिकडं खूप सारे आंब्याचे ते झाड आहेत, आपण बघू। असंच जात आहेत हळूहळू हळूहळू। हे असं गेलतात आम्ही इकडं, माझ्यासोबत हे आमचा कॅमेरामॅन यश सर्वदे आहेत। आम्ही आलो आहे तिथं बागेत, आलो बरोबर पुढा खाल्लेला आहे, बघू शकता तुम्ही। हे सगळे आंबे आहेत, आणि हे सध्या आता लावलेले आहेत, आणि हे काही लिंबुनी मध्ये मध्ये आहेत, दाखव सगळं। हे लिंबुनी, ते आंब्याचे झाडं, अख्खी बाग आहे। तिकडं सगळ्या लिंबुनीत, इकडं सगळे आंबे, ही विहीर खाली होतं। तर गाईज आता आपण बागेत असंच फिरत आहेत। आता जेवण करायचं, आणि त्यानंतर आपल्याला असं ह्या रस्त्याने, हे दिसत आहे का, ह्या रस्त्याने असंच वरी जायचं आहे। वरी आपलं तिथं हॉटेल आदित्य म्हणून आहे, ज्याला माहिती चांगले, ज्याला माहीत नाही, अंबाजोगाई रोडला आहे हॉटेल, त्याच्या खाली बाग आहे, त्याच्या हॉटेलच्या मागं बी खूप सुंदर बाग आहे। आणि आत्ताच आम्ही आंब्याचे झाडं लावलेत, काही तुम्हाला दाखवतो। तर आता देवाच्या 2-3 पूजा केली, त्यानंतर आता बागेत आला, जेवण करायचं, त्यानंतर वरी जायचं। आता बघू शकतात तुम्ही, हे झाड जे आहे हे आंब्याचं, हे एक लावलेले असंच अशा लाईनीनं लावलेले, तुम्हाला दाखवतो। असंच ही अख्खी लाईन आताच लावलेली आंब्याची, तुम्हाला दिसत जर असली तर। तिकडं बसलात आम्ही आता जेवायला, आता तिकडंच जायचं आहे जेवायला। आता इथं लिंबुनी आहेत, तर ह्याच्या बुडाला असे लिंबू पडलेले असतात, जसं की तिथं पडलाय, दाखवतो। असं लिंबू, पण ते खूप तिकडे म्हणून जाता येत नाही, ह्याला जाय म्हणालो तरी जात नाही, जाय ना, बघा जायले
हे काटा टोचला की कळती कशी असते. आणलं असं. आता आम्ही फिरत आहेत लिंब हुडकत. आता एक भेटलाय पहिला. आता ह्या बुडामध्ये नाहीत. इथं एक आहे बघा, पण हे सुकल्याला दिसते. थांबा एकदा घेतो. अच्छा, बघू शकतात हे असे लिंबू छोटे, एकदम पिवळा लिंबू आहे. दर हे बघ. तर इथं वेदिका बी लिंबू हुडकत आहे. लिंबू कसलं काळं झालेलं आहे बघा की. ह्या बुडाला बी काही नाही. हा कोणता पप्पाने किती जमा केलेत बघ तिकडं. इकडले सगळे जमा केले. उपयोगच नाही करू. इकडले सगळे गोळा केले, काय उपयोग झाला येऊन. आम्ही बसला होता जेवत बाकासूर. हे बसलो होतं बाकासूर आणि जेवत. सोड सोड. तर गवत बघू शकतात कसं झाले. तुम्हाला एकदम टॉपून बाग दाखवतो आपली. ते बघा तिथं बघू शकतात तुम्ही. ते का ही जी जागा आहे का, ही आता सध्या केली आहे. तिथं बी झाडं लावायचे प्लॅन चालू आहे. पण बघायला तर आम्ही तिथं आंब्याचे किंवा कोणते बी झाडं लावायचे. तुमच्याकडे बी अशी जागा असली तुम्ही झाडं लावा. हे करा, झाडं लावणं चांगलं असते. आता सध्या हे एवढी जागा आहे, खालून एवढंच आहे अजून. तर वरी सगळे लिंबूनी आणि खाली सगळे आंबे आहेत. आणि त्या लाईनला एकदम शेवटी आताच आंबे लावलेत. आंब्याचे झाडं कर्नाटकहून मागवतले होते, 700 रुपयाला एक. तर ते लावलेत. आता इथं बघू शकतात, ही इथं जाळी मारलेली अशी सगळी चौकी कोण. आणि आपण तिथून आलताच वरी तिकडं गाडी इथून दिसत आहे, दाखवतो. ती गाडी थांबली आपली. आता तिकडं जायचं घ्यायला. पुन्हा हॉटेल बी दाखवतो. हॉटेलवर जायचं, थोडं वेळ बसायचं बसलात तर, नाहीतर डायरेक्ट थेट घरी जायचं. तर एक लिंबू भेटलेलं आहे, अजून एक घेस. ते दमानी रे, काय दमानी. इकडे 2-3 लिंबू आहेत तिथे. अजून एक भेटलेला. कुठे 2 आणि इकडे 3 पडलेत. घेते घे. नाही येत 3. इथे एक पडले. इथं एक बी नाहीये. इथं बी एक बी नाहीये. इथं बी नाहीये. इथं बी नाहीये. एवढे सगळे पप्पाने ते नेले पिशवी भरून. तर आता सध्या आता वरी जातात, जेवण बिवण केलेत. बघू वरी जायचं. तर आम्ही जायच्या वाटायला लागल्यात. बघू शकतात किती डेंजर आहे. इकडून असं इथं हे वडे पाणी दिसत असलं तुम्हाला. आणि असा रस्ता आहे, वरी सगळं माळ आहे. आणि ह्या रस्त्यामध्ये आम्ही सध्या चलत आहेत आता. आणि आता इथून बघा खरा बागेचा व्ह्यू दिसतं. खालची बाजू ती वरची बाजू दिसतात. ही खालची ती वरची, अशी एवढी बाग आहे. तिकडं विहीर आहे. इकडं आम्ही जेव्हा बसला होतात. आता ह्याच रस्त्याने आता सध्या हॉटेलकडं. आणि पप्पा गेले तिकडं गाडी आणायला तिकडे. आणि आम्ही आता इकडून जात आहेत. इकडं बघ ना कसला दगड आहे तो. हे बघ ना, मध्येच कसला दगड आहे. हो हे नव्हतं ना एवढं इथं. हे आलेलं इथं पळत. हे दोघं सख्खे भाऊ.
आणि मी ह्यांचं चुलत भाऊ. चल यश. हे आहे ते शेत जे काढलं होतं. आता सध्या खाली एक आहे, इथं एक आहे आणि एवढी ही जागा आहे. तसाच रस्ता वरी जायला आहे. तर असंच एवढं शेत बघू शकतात तुम्ही. इथं कुठे कुठे लवकर दाखव. तर तिथं बघू शकतात तुम्ही मोर किती सुंदर आहे. अरे अरे पूर्ण गेला गाईच गेला. मोर दिसला बघा. मोर मोर माळवले मोर असतात, हरिण असतात. मोर दिसले 2-3, हरिण नाही दिसले. दिसलं सांगतो तुम्हाला. आता काय वरच जायचंय. हे बघू शकतात तुम्ही, ही बाग आहे आपली. इथं गवत सध्या जास्त आहे आणि हे झाड आहेत बघू शकतात तुम्ही. ते हॉटेल आहे, हॉटेल आदित्य. आता घरी निघालात आपण बघू शकतात. आता इथं परळीत आलेले आहेत आणि घरी गेल्यावर आपण ब्लॉग एंड करणार आहे. कसं वाटलं आजचं तुम्हाला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा. असे अजून ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.